हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वरा। प्रत्येक आईला दोन्ही मुलं सारखेच असतात। अशातच स्वरा घरी नसताना मी स्वराजचा बर्थडे कसा काय साजरा करणार होती, म्हणून त्याला ड्रेस वगैरे आणलेला आहे, परंतु त्याचा बर्थडे काही साजरा केला नाही, म्हणून मी मागितली त्याची माफी। आम्ही साजरा नाही केला, ओके सॉरी। दीदी नाही ना मग आपली, म्हणून दीदी असती तर मस्त बर्थडे साजरा केला असता। माझ्यापेक्षा वाईट आई कोणीच नसेल असं मला कधी कधी वाटते की माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा केला नाही मी। सांगा तुम्ही। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज। तर आज आहे स्वराजचा बर्थडे, परंतु तुम्हाला माहिती आहे की स्वरा नसल्यामुळे आपण तो साजरा करणार नाही, परंतु त्याच्या शाळेत छोटासा आपण सेलिब्रेशन करणार आहोत। तर आजपासून त्याला पूर्ण बुक्स न्यायचे आहे, नोटबुक न्यायचे आहे आणि आजपासून त्याला प्रॉपरली टिफिन पण द्यायचा आहे। म्हणजे त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे आणि वारानुसार भाजी, चपाती आणि असे फ्रूट, ड्रायफ्रूट्स असं सर्व त्या नाश्त्यामध्ये आहे। तर आजचा त्याच्या शाळेचा मेनू होता, बघू शकता। गोबीची भाजी केलेली आहे मी एक, आणि मस्तपैकी एक पराठा केलेला आहे। म्हणजे हा पराठा खूप वेळ चांगला राहतो। एकच केलेला आहे कारण एवढं तो खाणार नाही म्हणून। तर चला सगळ्यात अगोदर आपण स्वराजला उठूया। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वराज, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वराज, हॅपी बर्थडे टू यू। चला चला, केक कोण कापते, चॉकलेट कोण खाते? ओ माय गॉड, चॉकलेट्स, केक, न्यू ड्रेस, ओ माय गॉड, ये तो बच्चा सो गया, अब क्या करे? उठाओ इसे, उठाओ उठाओ, स्पाइडरमैन उठाओ इसको। दंगड़ी 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 दंगड़ी। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज। तर मी थोडक्यात तुम्हाला एक स्टोरी सांगते की स्वराजच्या जन्माच्या अगोदर माझी परिस्थिती खूप बिकट होती। तुम्हाला सांगते, गणेशजी दाल मिल वर कामाला जात होते, फक्त 8,000 रुपये महिना होता। आम्ही रेंटने राहत होतो आणि आमच्या रूमचं भाडं होतं 2,000 रुपये महिना, आणि उरलेल्या 6,000 रुपयात आम्हाला पूर्ण घर, दवाखाना सर्व काही चालवा लागत होतं, आणि आमच्या अंगावर कर्जही भरपूर झालं होतं। नंतर मी यूट्यूब चॅनल उघडलं आणि स्वराजच्या जन्माच्या वेळेस मी एकदाच सर्वांना पैशाची मदत मागितली, नंतर मी ती परत केली। आणि स्वराजचा वाढदिवस आला ना, तेव्हा मला म्हणजे जे झालेलं होतं ना स्वराजच्या जन्माच्या वेळेस, की स्वराजच्या जन्माच्या वेळेस माझ्या पोटात एक मोठी गाठ होती आणि कोणत्या परिस्थितीत तो जन्माला आला तेव्हा माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता, परंतु तेव्हापासून नंतर माझी कधीच अशी स्वामींनी वेळ आणली नाही की जेणेकरून मला लोकांना पैसे मागावे लागले। तर आज स्वराचा वाढदिवस होता, तो उठलेला आहे, त्याच्या टिफिनमध्ये दिलेले आहे पत्तागोबीची भाजी आणि पोळ्या दिलेल्या आहेत। तर त्याची तयारी झालेली आहे। आता मी इथं त्याला अक्षवंत करत आहे। ड्रेस कसा दिसत आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही सर्वांनी इन्स्टाला, फेसबुकला, यूट्यूबला माझ्या मुलाला ज्या भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहे ना, त्याच्यासाठी थँक्यू सो मच, तुमचे खूप खूप धन्यवाद आहे। तर स्वराजला मी अक्षवंत केल्यानंतर त्याने मला नमस्कार केला, पप्पांना नमस्कार केला आणि देवाला नमस्कार केला, आणि इथून आम्ही निघालेलो आहोत शाळेसाठी। तर मी त्याला सांगितलं की आजीचं पण दर्शन करतो। स्वराजला एक गोष्ट खूप छान येते की त्याला नमस्कार पूर्ण असा तो एकदम झोपूनच करतो, दंडवत सारखा, आणि हे संस्कार लहानपासूनच मुलांमध्ये पेरावे लागतात, बरोबर ना। तर स्वराजला मी रोज जाताना देवाला नमस्कार करूनच जायला लावत असते, त्याच्यामुळे त्याला ही सवय लवकर जडलेली आहे। तर मला सांगा, मी काही वाईट केलेलं आहे का, की काही मी चुकीचं केलेलं आहे का? कारण माझं एक लेकरू म्हणजे माझा स्वरा माझा शरीर आहे, तर माझा मुलगा माझी आत्मा आहे, आणि हे दोघं सोबत नसताना माझं काहीच करायची इच्छा नाही होत। अक्षरशः जे पदार्थ स्वराला आवडत होते ना, ते पदार्थ मी घरात करण्याचे सोडून दिलेले आहे। ती घरी नाही आहे तर मी ते पदार्थ करून काय करू तुम्ही सांगा। अक्षरशः काल गोड सुद्धा मी घरात केलं नाही, कारण माझं मूडच लागत नव्हतं। एकाकडून भरपूर असा आनंद होत होता की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
आणि एकाकडून या गोष्टीचं दुःख वाटत होतं की आज स्वराचा बर्थडे स्वरा असती तर किती छान साजरा केला असता, तिने काय काय तयारी केली असती, काय केलं असतं असं मला आठवत होतं. नंतर स्वराजला आम्ही शाळेत सोडून आलेला आहोत. तुम्ही बघू शकता स्वराज गेला शाळेत. मी घरी आली आणि घरी शकता सर्व घर क्लीन केलेलं आहे आणि आता स्वराजला मला हा केक देऊन यायचा आहे स्कूलमध्ये. तर चला आपण जाऊया स्कूलमध्ये. तर स्वराजसोबत चॉकलेट दिलेले आहेत आणि हा एक छोटासा केक मी त्याच्या शाळेत देऊन येते, जेणेकरून वर्गमित्रांसोबत तो कापणार आणि सेलिब्रेशन होऊन जाणार. बिचाऱ्याला बोलता येत नाही, आपल्याला एंट्री भेटली नाही, फक्त केकच दिलेला आहे आपण, कारण स्वराज आपल्याला बघून रडला बिडला असता म्हणून. केला का बर्थडे? केक कापला का तू? जा बॅगा. बर्थडे वाटले का पण यानं चॉकलेट? घरी वाटत होतं, कोणालाच देत नाही. मला वाटायला ना बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून त्याचा बर्थडे साजरा केला नाही, काही नाही. त्याच्या पप्पांनी पण त्याला एक गिफ्ट म्हणजे एक ड्रेस आणलेला आहे, त्याच्या आजीने त्याला चॉकलेट्स दिलेले आहेत आणि हा ड्रेस मी दिलेला आहे. तर स्वराज आता स्कूलमधून आलेला आहे. स्वराज केक कट केला होता स्कूलमध्ये. हा इकडे बघ, हाय कर ना, इकडे बघ ना. हा ड्रेस कसा आहे स्वराजचा न्यू ड्रेस? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हॅपी बर्थडे टू पिल्लू. पिल्लू सॉरी सॉरी बेटा, तुझा बर्थडे आम्ही साजरा नाही केला. ओके सॉरी. दीदी नाही ना मग आपली म्हणून. हा दीदी असती तर मस्त बर्थडे साजरा केला असता. दीदी आल्यावर करू बर्थडे साजरा. हा बेटा. तर इथं थोडीशी इमोशनल झाली होती आणि खूप वाईट वाटत होतं मला की स्वराजचा बर्थडे असून पण आपण साजरा केला नाही. आणि मग मी त्याला सॉरी वगैरे बोलली आणि तो पण मस्त की जाऊ दे, इट्स ओके मम्मा असं बोलत होता. तर आता तो शाळेतून आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याचा ड्रेस पण काढून ठेवणार आहे. आणि हे बघा, फुलगोबीची भाजी दिली होती आणि एक चपाती दिली होती. अशी चपाती मी चौकोनी करत असते जी खूप वेळ नरम राहते. नंतर तो शाळेतून आला आणि शाळेत तर जेवण केलेलंच होतं, त्याच्यामुळे त्याला मी फ्रेश करून दिलं, कपडे वगैरे चेंज करून दिले. आणि कसं सकाळी तो लवकर उठला होता, बाकीच्या वेळी तो 9 किंवा 10 वाजता उठतो, परंतु आज तो लवकर उठला होता. तर बघा तो 12 वाजतापासून झोपला. आणि एक टिंबर इथं आणि अशी उभी रेष ओळायची आपल्याला. नाही चुकलं, थांब. हे बघ इथं आणि इथं. हा बेटा 1 आणि 3. ओके. तर त्याला मी संध्याकाळी 3 वाजता उठवलो. नंतर आम्ही ढोल प्रॅक्टिसला सोबत गेलो आणि आता स्वराजचा अभ्यासक्रम चालू झालेला आहे, त्याच्यामुळे आता इथं आम्ही त्याला स्टँडिंग लाईन शिकवत आहे. म्हणजे पोयम वगैरे तो सांगतो काय शिकवलं काय नाही, तर इथं मी त्याला आता स्टँडिंग लाईन शिकवत आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे नक्कीच सांगा की मी वाईट काही केलं का. वाईट तर मला पण वाटत होतं, कोणतं एक मुलगा आहे आणि आपण वाढदिवस साजरा केला नाही, परंतु माझी मुलगी असती तर मी सर्व काही साजरा केला असता, नाही तर ती नाही तर मी साजरा करू शकत नाही, कारण तिच्या शिवाय आमच्या घरात प्रोग्राम होऊ शकत नाही असं मला वाटते, म्हणून मी तो केलेला नाही आहे. बाय द वे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि स्वराजचा ड्रेस कसा वाटला ते नक्कीच सांगा, कारण कसा आहे तो त्याला ना आता हाफ कपडे आवडत नाही, त्याला फुल पॅन्ट फुल शर्ट असेच कपडे आवडतात. त्याच्यामुळे यावेळेस ट्राय केलेला आहे, काहीतरी नवीन युनिक त्याच्यासाठी ड्रेस घेतलेला आहे. म्हणून ते ड्रेस कसं वाटलं, ब्ल्यू कलरचा ड्रेस म्हणजे काय शर्ट आणि ब्लॅक कलरचा पॅन्ट कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आम्ही अभ्यास करता करता असं मजा मस्ती आमची चालू असते. आणि आता मला असं वाटतं मी सुद्धा ABCD शिकावं की काय. आता कसं मुलांचा हात पकडू पकडू त्यांना शिकवावं लागते. तर आजपासून स्वराजचा शाळा मस्तपैकी रेग्युलर चालू झालेली आहे. 8 ते 11:30 अभ्यासक्रम सुद्धा चालू झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.